झटपट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे तांदूळाची भाजी। ही भाजी मी धुवून घेतली आहे। आता हिला असं चिरून घ्या किंवा हाताने असं तोडून घ्या, तुम्हाला जसं वाटेल तसं करा। आता याचा फोडणी देऊ आपण। आता मी इथे तवा गरम करायला ठेवते। ही भाजी मी लोखंडी तव्यावर करणार आहे। थोडं तेल टाकून घ्यायचं। आता हे तेल गरम झालं, याच्यात थोडंसं जिरं टाका। त्याच्या फोडणीसाठी मी ह्या लाल मिरच्या घेतल्या आहे, बारीक तुकडे करून घेतले, ठेचलेलं लसूण घेतलं आहे आणि कांदा घेतला आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे भाजीची। थोडंसं हिंग टाका। हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू। कांदा टाकून घ्यायचा, ठेचलेला लसूण टाकायचा आणि छान हलवून घ्यायचं। आता हे लाल मिरच्या तोडून घेतलेल्या टाकल्या। आता कांदा पण झाला आहे, लाल मिरची पण झाली आहे। आता ही भाजी टाका थोडी थोडी करून, ते हलवून घ्या। आता पूर्ण भाजी टाकून घेते। मीठ थोडंच टाका, कारण ही भाजी शिजल्यावर कमी होते। ह्या भाजीत मी हळद नाही टाकत आहे, कारण ह्याचा ग्रीन कलर कमी होऊ शकतो। तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। 5 मिनिटात ही भाजी रेडी होते, तुम्ही पाहू शकता। त्यात बिलकुल पण पाणी नका राहू देऊ, पूर्णपैकी पाणी सुकलं पाहिजे। भाजी रेडी झाली आहे, तुम्ही पाहू शकता। प्लेटमध्ये काढून दाखवते कशी झाली आहे। हे पहा, तांदळाची भाजी रेडी आहे। जर तुम्हाला माझी ही तांदळाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा सर्वांचा धन्यवाद।